अ, माझं नाव धर्मेंद्र भांगे, माझी मिसेस मंगल भांगे. 43व्या वर्षी आमची ही प्रेग्नन्सी राहिली. त्यात खूप डिफिकल्टीज आल्या, अडचणी येत गेल्या. डायजेशनल डायबिटीज सगळं त्याचं 5व्या महिन्यात सुरू झालं आणि 5व्या महिन्यातच स्टिच टाकण्यात आला. म्हणजे एक एक प्रॉब्लेम पुढे गेले. पण जेव्हा मी डिलिव्हरीच्या आधी इथे येऊन सरांना भेटलो, दत्तात्रय कुलकर्णी सरांना, त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही काळजी करू नका, आमच्या इथे या, आमच्याकडं अद्ययावत अशा सुविधा आहेत. आणि त्यांनी दिलेला शब्द खरा त्यांनी पार पाडला. अतिशय उत्कृष्ट असं त्यांचं काउन्सिलिंग आहे, स्पष्ट वक्तेपणा आहे आणि प्रत्येक गोष्टीची त्यांनी आगाऊ सूचना दिली की बाबा बेबीला एवढ्या दिवसानंतर आपल्याला वाटलं तर रक्त भरावं लागेल, डोळ्याची तपासणी करून घ्यावी लागेल, वेगवेगळे डॉक्टर बोलवावे लागतील. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी अतिशय छान प्रकारे केल्या. आणि मी सर्वांना सजेस्ट करेल की ज्यांचं असं काही प्रीमॅच्युअर असेल तर नक्कीच यांच्या अद्ययावत अशा सुविधेचा लाभ घ्यावा. आणि मेडिकल हॉस्पिटल त्यांच्या NICUची टीम आहे, खरंच छान आहे. प्रत्येक गोष्ट नोंद करून ठेवणे, आजचं वजन वाढलं किती, कमी किती झालं, आज काय गरज आहे, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी अतिशय छानपणे करून घेतलेल्या आहेत. त्यामुळं मेडिकवरचे खरंच धन्यवाद सर्व टीमचे आणि सरांचे, दत्तात्रय कुलकर्णी सरांचे मनापासून धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर दत्तात्रय वसंतराव कुलकर्णी. मी नवजात शिशुतज्ञ आहे, मेडिकवर हॉस्पिटल पुणे येथे. आज मला आनंद होतो की मी आज माझ्या NICUमधून 6.5व्या महिन्यामध्ये मदर जी हाय रिस्क होती, ती हाय ब्लड प्रेशरमुळे आणि बाकी प्रेग्नन्सी कॉम्प्लिकेशनमुळं ते एक्स्ट्रीम प्रीमॅच्युअर डिलिव्हरी होती. तर त्या डिलिव्हरीनंतर बाळ हे 26 वीक म्हणजे 6.5 महिने मध्ये जन्मलं. बाळाचं वजन हे 850 ग्राम होतं. त्यानंतर बाळ 1 महिना लेवल 3 NICU केअरमध्ये होतं आणि त्यानंतर फॅमिली सेंटर्ड केअरमध्ये पुढील 1 महिन्यासाठी होतं. तर ह्या पूर्ण NICU कोर्समध्ये बाळाला न्यूनेटल सेप्सिस, बाळाला जे रेस्पिरेटरी डिस्ट्रेस होता, नंतर बाळाला रेटायनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी, असे विविध जे एक्स्ट्रीम प्रीमॅच्युअर, एक्स्ट्रीम लो बर्थ वेट प्रॉब्लेम्स असतात ते आम्ही व्यवस्थितरित्या हँडल केले आणि बाळाची पण त्याला चांगली प्रतिसाद मिळाला. आणि आज सुट्टीच्या वेळेला बाळाचं जे प्री डिस्चार्ज स्क्रीनिंग आहे, ज्याच्यामध्ये बाळाचे डोळे, बाळाचं मेंदू आणि बाळाची वाढ ही अतिशय चांगल्या स्थितीमध्ये आहे. आणि बाळाचं सध्याचं वजन 2 किलो 100 ग्रॅम म्हणजे 2.1 आहे आणि डोक्याचा माप आणि उंची ही नॉर्मल रेंजमध्ये आहे. म्हणजे थोडक्यात बाळाचं अप्रोप्रिएट ग्रोथला बाळ डिस्चार्ज होते आणि बाळ आता फुल फीडवर म्हणजे डायरेक्ट स्तनाकडून त्याची फीडिंग चालू आहे. तर अशा सुस्थितीमध्ये त्याला डिस्चार्ज करताना मला अतिशय आनंद होतो.